देवासमोर उभं राहून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसं वागतो ना, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण कसं आहे ना, माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. खरं सांगू का, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण जर तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल ना, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नमस्कार, मी मुक्ताई. स्वागत आहे तुमचं मुक्ताई चाने लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोड ताईंना शुभ सकाळ आणि आजचा हा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदात जावो हीच इच्छा. आज मी इथं बनवणार आहे ज्वारीची भाकरी आणि अंड्याची भाजी. कधी कधी कसं होतं बघा, बऱ्याच जणांना भाकरी करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. म्हणजे भाकर चिरणे, तुटणे किंवा मऊ लुसलुशीत न होणे. तसेच जर एखाद्या वेळेस गिरणीतून पीठ जर बारीक दळलेलं नसेल तर तेव्हा सुद्धा आपली भाकर चांगली होत नाहीये. अशा वेळेस मी काय करते तर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलंय आणि गॅस बंद केलेला आहे. तर त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये हे ज्वारीचं पीठ टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि तसंच त्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे 10-5 मिनिटासाठी. कुठेतरी वाचलं होतं बघा, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं लिहिलेलं होतं. रोज काही नाहीये, पण आज म्हटलं रविवार आहे तर बनवावं थोडीशी अंड्याची भाजी म्हणून इथं मी बनवायला घेतले. तर शिजवलेली अंडी मी सोलून घेतली आणि त्यांना चाकूने अशा प्रकारचं कट मारून घेतला. इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेतले त्याची भाजी बनवण्यासाठी. तेलात 4 लवंग, 4 मिरी आणि 1 तेजपत्ता असं टाकून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हलवायचं आहे. आता या भाजीत मी टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही, तरी देखील भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो. यामध्ये थोडंसं मीठ आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घालून घेते. आता तुम्ही बघत असाल की आपला हा चॅनेल नवीनच आहे आणि यावरती मी 2च व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरीसुद्धा किती भरपूर अशा प्रमाणात माझ्या ताईंनी मला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केला आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. तुमचा हा सपोर्ट मला असाच माझ्या पाठीशी राहू द्या, हीच माझी इच्छा आहे. आता इथं एकीकडे भाजी शिजते, पण म्हटलं तोपर्यंत भाकरी करून घ्याव्या. कारण काय आहे ना, सकाळचा जो वेळ असतो तो खूप घाईगडबडीचा असतो. म्हणून कधी जमलं तर असं एकाच वेळी 2 कामं करून घेते. यानं काय होतं का आपला स्वयंपाक लवकर होतो आणि बाकीचा जो उरलेला वेळ आहे तो इतर कामासाठी आपल्याला देता येतो. आणि तसंही रोज 8 वाजेपर्यंत मी माझा स्वयंपाक पूर्ण करत असते. तर आता इथं बघा भाजीमध्ये थोडंसं काळं तिखट, हळद आणि चिकन मसाला आहे ना तो थोडासा टाकून घेते, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. आता तुम्ही बघू शकता ताईंनो, इथं ही भाकरी किती छान टम्म अशी फुगते. बघायला तर खूपच छान वाटते ना. असं जेव्हा आपल्या मनासारखा जेव्हा स्वयंपाक होतो ना, तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो आपल्या मनामध्ये. अशा प्रकारे मी इथं राहिलेल्या बाकीच्या भाकरी पण करून घेते. आता सुट्टीचा दिवस असला ना तर बघा, प्रत्येकाचे एक वेगवेगळं नियोजन असतं की आज हे आणायचे, ते आणायचे, हे काम करायचे, ते काम करायचे. तर तसंच आज पण रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे. तर म्हटलं थोडंसं ग्रोसरीज वगैरे आणि माळवं किंवा काही घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या बाजारातून घेऊन याव्या. म्हणून आज आम्ही जाणार होतो थोडंसं बाहेर. त्यामुळे मी इथं सगळा स्वयंपाक उरकून घेतलेला आहे. भाजी पण तयार झालेली आहे आणि इथं लवकरच आम्ही जेवण करून निघणार आहोत. मी इथं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले होते बघा, किती मऊ लुसलुशीत भाकर होते, ते मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही पण नक्की अशा प्रकारची भाकरी ट्राय करा. बघा खूप छान होतात मऊ. संध्याकाळच्या 7 वाजल्या होत्या आणि आम्ही बाहेर जाऊन आलो होतो. तर येताना हे पेरू आणि हा कुंदा आहे, तो पण आम्ही आणलेला होता. सोबतच येताना पाणीपुरीचं पार्सल आणलं होतं घरी. पाणीपुरी खाऊन घेते आणि या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. तोपर्यंत धन्यवाद.